what did Job say? पण योबानं काय केलं? He said, even if he slays me, मग योब त्याला म्हणाला की जरी त्याने माझ्याकडनं सगळं काढून घेतलं, अगर उसने मुझे मार भी दिया, जरी त्याने मला मारून टाकलं, मेरा मरा हुआ शरीर भी उसका आराधना करेगा. मग माझं मेलेलं शरीर देखील त्याची आराधना करेल. Praise the Lord. Praise the Lord. Even if he slays me, yet I will praise him. जरी देखील त्याने मला मारून टाकलं तरी देखील माझं मेलेलं शरीर त्याची आराधना करेल. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. What a mighty God we serve. किती महान देवाची आपण सेवा See the करतो. character of the devil. He is an accuser of the brethren. बघा सैतानाचा स्वभाव काय आहे, तो बंधूंना दोष लावणारा आहे. He will always stand before God and say, these people are worshiping you only because you bless them. If some problem comes in their life, they will curse you. प्रत्येक वेळेला तू देवाकडे जातो आणि देवाला म्हणतो की ही जी लोक तुझी आराधना करतात आहे ना, तू त्यांना आशीर्वाद दिलायस, त्या कारणामुळे ते तुझी आराधना In करतात. the book of Revelation chapter 12, आणि प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 12वा अध्यायामध्ये the Bible says when Jesus died for us and rose from the dead, आणि वचन सांगतं की ज्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी मेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, the accuser of the brethren was cast down. आणि जो बंधूंना दोष लावणारा सैतान होता, प्रभूने त्याचा नाश करून त्याला खाली टाकलं. क्यों ऐसा लिखा है? असं त्या ठिकाणी का क्योंकि लिहिलंय? अभी हमको कोई कंडेम नहीं कर सकता है. कारण आता आपल्याला कोणी दोष नाही लावू Praise शकत. the Lord. Praise the Lord. कोई भी दोष नहीं लगा सकता है. कोणीही दोष नाही लावू यीशु ने शकत. उसका लहू बहाया है और उसके लहू से तुमको शुद्ध किया है. प्रभू येशूने त्याचं रक्त सांडलंय आणि त्या रक्तानं तुम्हाला शुद्ध केलं. बोलो, यीशु के लहू से मुझे शुद्ध किया गया है. म्हणा, प्रभू येशूच्या रक्तानं मला शुद्ध The केलंय. precious blood of Jesus. प्रभू येशूचं अति मौल्यवान The रक्त, precious blood of Jesus प्रभू येशूचं अति मौल्यवान has cleansed me रक्त from every sin. त्यानं आपल्या सर्व पापापासून शुद्ध केलंय. Praise the Lord. Praise the Lord. And he has put the Holy Spirit inside of me. आणि त्याचा पवित्र आत्मा त्यानं माझ्यात घातलाय. उसका पवित्र आत्मा मेरे अंदर है. त्याचा पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे. पवित्र आत्मा क्या कर रहा है तुम्हारे अंदर? पवित्र आत्मा तुमच्यामध्ये काय करत What आहे? is the Holy Spirit doing inside of you? पवित्र आत्मा तुमच्या आतमध्ये काय करत The आहे? Holy Spirit is a helper. पवित्र आत्मा मदतगार आहे. Some people say Holy Spirit आया ना पास्टर, बहुत अच्छा लगता है मुझे. काही लोक म्हणतात पास्टर पवित्र आत्मा आहे ना, मला खूप चांगलं वाटतंय. खूब चांगला, हाथ पे पूरा क्या बोलते हैं, I get goosebumps when Holy Spirit आएगा तो बहुत अच्छा लगेगा. AC रहेगा तो बहुत Holy Spirit आता है. आणि एसी असेल तर खूप पवित्र आत्मा येतो. हमारा चर्च में AC नहीं है, कुछ नहीं है. आपल्या चर्च मध्ये एसी नाहीये, काय नाहीये. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. AC बंद हो गया, पवित्र आत्मा चलेगा. एसी बंद झाला, पवित्र आत्मा निघून गेला. It is only feeling. See, Holy Spirit is not a feeling. पवित्र आत्मा ही काही तुमची भावना नाहीये. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. कुछ लोग बोलते चर्च में बहुत अनॉइंटिंग था पास्टर, काही लोक म्हणतात पास्टर चर्च मध्ये खूप अभिषेक होता, लेकिन घर में तुम सब्जी काटने के टाइम पे पवित्र आत्मा किधर गया? मग घरी तुम्ही ज्या वेळेला भाजी कापता त्यावेळेला पवित्र आत्मा कुठे गेला? Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. और भाजी काटते करते थोड़ा उंगली भी कट गया साथ में, आणि भाजी कापता कापता आपलं बोट पण कापलं. फिर तो पवित्र आत्मा पूरी तरीके से चले गया. मग काय पवित्र आत्मा पूर्णपणे निघून See, गेला. Holy Spirit is not like that. बघा, पवित्र आत्मा अशा प्रकारचा He नाही. is with you. He is inside of you. तो तुमच्या बरोबर आहे, तो तुमच्या आतमध्ये बोलो, आहे. पवित्र आत्मा मेरे साथ है. म्हणा, पवित्र आत्मा माझ्या पवित्र सोबत आत्मा आहे. मेरे अंदर है. पवित्र आत्मा माझ्या आत. फिर से बोलो, पवित्र आत्मा मेरे साथ है. परत एकदा म्हणा, पवित्र आत्मा माझ्या पवित्र बरोबर आत्मा मेरे आहे. साथ है. पवित्र आत्मा माझ्या सोबत पवित्र आहे. आत्मा मेरे अंदर है. पवित्र आत्मा माझ्या आत आहे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. The Holy Spirit is not there for you to feel good. पवित्र आत्मा काय तुम्हाला चांगलं वाटावं म्हणून नाहीये. The Holy Spirit is your helper. पवित्र आत्मा तुमचा मदतगार आहे. पवित्र आत्मा मेरा मददगार है. पवित्र आत्मा माझा बोलिए. मदतगार आहे. पवित्र आत्मा मेरा मददगार है. म्हणा, पवित्र आत्मा माझा मदतगार आहे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. कौन है पवित्र आत्मा? पवित्र आत्मा कोण आहे? तुम्हारा हेल्पर है. तो तुमचा मदतगार आहे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. He is not there to sweep your house. पवित्र आत्मा तुमचं काय घरकाम करणारा नाहीये. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Who is the Holy Spirit? पवित्र आत्मा कोण आहे? He is your helper for you to accomplish what God has called you to do. आणि तो तुमचा मदतगार आहे. देवानं तुम्हाला जे पाचारण दिले, देवाने तुमची ज्यासाठी निवड केली आहे त्या कामासाठी तो तुमचा मदतगार आहे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. जब पवित्र आत्मा आता है तो हम कहते हैं हम सब कुछ कर सकते हैं. आणि ज्या वेळेला पवित्र आत्मा येतो त्यावेळेला आपण असं म्हणतो की मी सर्व काही करू शकतो. Say, I can do all things through Jesus Christ. म्हणा, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मी सर्व काही करू शकतो. बोलिए, I can do all things through Jesus Christ. म्हणा, प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे मी सर्व काही करू सब कुछ कर शकतो. सकता हूं मैं. सर्व काही करू Praise the शकतो. Lord. हालेलुया. जो
विश्वास करने वाले लोग हैं वो कभी रोते नहीं हैं. जे विश्वास करणारी लोक आहेत ती कधी रडत नाहीत. Remember this thing. या गोष्टीची ही गोष्ट तुम्ही ध्यानात घ्या. Some people even while praying also their prayer is so negative. काही लोक प्रार्थना करतात ती प्रार्थना पण नकारात्मक असते. प्रार्थना भी नकारात्मक, बहुत रो के प्रार्थना करते, वो प्रार्थना को प्रभु भी नहीं सुनता है. खूप रडून रडून प्रार्थना करतात ती प्रार्थना मग देव पण ऐकत नाही. खूब त्रास है, मला खूब त्रास है, मला खूब मदद करा. प्रभु ने आत्मा ऑलरेडी दिया है तुमको, अभी क्या मदद करा. लोक खूप रडून अधिकार लो, खड़े रहो, शैतान को धमकाओ. लोक खूप रडून रडून प्रार्थना करतात. खूप त्रास आहे देवा, खूप कष्ट आहेत. देव पण त्या प्रार्थनेला कंटाळतो. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. कितने लोगों को समझ में आ रहा है? किती लोकांना कळत आहे? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा तुमको सी इन द बाइबल में क्या लिखा है इन ज़करिया चैप्टर 4. जखर्याच्या 4थ्या अध्यायामध्ये वचनात काय लिहिलंय? ज़करिया चैप्टर 4 जखर्या याचा 4था 6 अध्याय and 7 में लिखा है. 6 आणि 7वं वचन मध्ये It is not by might, it's not by power, but by my spirit says the Lord. आणि वचन सांगतं की बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याद्वारे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. It's not by might, बलाने नव्हे, it's not by might, बलाने नव्हे, it's not by power, पराक्रमाने नव्हे, but it is by my spirit saith the Lord. पण प्रभू सांगतो की मी माझ्या आत्म्याद्वारे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. किसके द्वारा है? कोणाद्वारे आहे? किसके द्वारा है? कशाद्वारे आहे? चर्च कोई बोलेगा किसके द्वारा है? मंडळी तुम्ही म्हणाल का बोलो कशाद्वारे पवित्र आहे? आत्मा के द्वारा. म्हणा पवित्र आत्म्याद्वारे. पवित्र आत्मा के द्वारा. पवित्र आत्म्याद्वारे. पवित्र आत्मा के द्वारा. पवित्र आत्म्याद्वारे. प्रेज द लॉर्ड. Praise जब the Lord. पवित्र आत्मा तुम्हारे पर आएगा ज्या वेळेला पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तो 7वां वर्ष में ऐसा लिखा है, आणि 7व्या वचनात असं लिहिलं Who are you, O great mountain before Zerubbabel? आणि तो पर्वताला बघून म्हणत आहे, हे मोठ्या पर्वता तू कोण आहेस? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हम कुछ बिलीवर लोग हैं, थोड़ा सा छोटा सा प्रॉब्लम रहेगा तो भी हम ओ प्रभु खूब प्रॉब्लम है. आपण काही विश्वासणारे असे आहोत जी छोटी समस्या असते तरी पण देवाला म्हणतो, देवा काय समस्या आहे. और एक उंदीर रहेगा तो हवा भर भर के उसको हाथी बनाते हैं हम लोग. आणि एक छोटासा उंदीर असतो पण आपण त्याच्यामध्ये हवा भरून 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 त्याचा मोठा हत्ती बनवतो. अब देखा ऐसा लोग आपण- थोड़ा कुछ हो जाएगा हम लोग देखा, अरे फायदे का खाई झालो, अरे खूब असं झालं तसं झालं, एक पूरा ड्रामा करके ऐसा बताएंगे, ऐसा लगे बहुत बड़ा कुछ तो भी हो गया. तुम्ही असे लोक बघितलेत का जे थोडं काहीतरी होतं पण असं काहीतरी ड्रामा करतात की खूप मोठी गोष्ट घडलीये. मी असं बोललो, त्यांनी असं, मी असं केलं ते. अरे है कुछ नहीं है, साधा बात रहेगा, तो ऑर्डिनरी बात. खूप साधी गोष्ट असते पण तो असं दाखवतो, मी असं बोललो तो तसं बोललो, असं वो क्या असं उंदीर घडलं. के अंदर हवा भर के हाथी बनाने का. लोक त्या उंदरामध्ये हवा भरून भरून त्याचा हत्ती बनवतात. लेकिन जब अभिषेक आएगा हमारे ऊपर पण जेव्हा अभिषेक आपल्यावर येईल तो हम प्रभु के पास भागते नहीं, प्रभु बहुत प्रॉब्लम है. मग आपण काय प्रभूकडे पळत नाही, प्रभू खूप समस्या आहे. जब अभिषेक आएगा तो क्या करते हैं हम लोग? ज्या वेळेला अभिषेक येईल तेव्हा काय करतो हम आपण? रोते भी नहीं है. मग आपण रडत पण नाही. कुछ लोग को लगता है हम रोने का बोलेगा तो बहुत अभिषेक से प्रार्थना कर रहा है. आणि काही लोकांना असं वाटतं की मी रडून प्रार्थना केली त्याचा अर्थ मी खूप मैं अभिषेकामध्ये बहुत प्रार्थना रो के प्रेयर किया, अभी प्रभु जरूर सुनेगा. नहीं, मी खूप रडून रडून प्रार्थना केली आता नक्कीच देव ऐकेल. अगर तुम्हारा प्रार्थना प्रभु के वचन के अनुसार नहीं है तो प्रभु वो प्रार्थना का उत्तर नहीं दे सकता है. जर तुमची प्रार्थना प्रभूच्या वचनाद्वारे नाहीये तर प्रभू तुम्हाला त्या प्रार्थनेचं उत्तर देऊ नाही Praise शकत. the Lord. Praise the Lord. मालूम, you know one day that the mother of James and John had come to Jesus. तुम्हाला ते माहित आहे का, याकोब आणि योहानची आई प्रभू येशूकडे आली. What she did? तिनं काय केलं? She fell down at the feet of Jesus and worshipped him. ती प्रभू येशूच्या चरणामध्ये पडली आणि तिने देवाची आराधना She केली. worshipped Jesus. तिने प्रभू येशूची आराधना केली. Praise the Lord. See, Praise- worshipping Jesus. ती प्रभू येशूची आराधना केली. What happens when you worship God? ज्या वेळेला तुम्ही देवाची The आराधना करता, anointing त्यावेळेला comes down. अभिषेक खाली येतो And the anointing breaks the yoke of the devil. आणि जो अभिषेक आहे तो सैतानाची बंधनं But मोडतो. look at her now, she's worshipping Jesus. आणि आता बघा ती देवाची आराधना करत After आहे worshipping Jesus, she stands up and said, Jesus, I've got only one small request. आणि देवाची आराधना केल्यानंतर ती येशू समोर उभी राहिली आणि ती त्याला म्हणाली, प्रभू येशू माझी फक्त एक इच्छा आहे. She must have remembered that verse in the Bible, ask and you shall receive. मग तिला ते वचन आठवलं की मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. मैं एक बार यीशु को पूछेंगे, जो भी पूछेगा वो मुझे दे देगा. मी एकदा येशूला मागल, त्याला जे काही मागल तुम्हाला ते देईल. एक ही रिक्वेस्ट है, फक्त एक विनंती मेरे आहे, लिए नहीं है, मेरे बच्चों के लिए. माझ्यासाठी नाहीये, माझ्या मुलांसाठी एक आहे. बेटा राइट हैंड साइड पे, दूसरा बेटा लेफ्ट हैंड साइड पे. माझा एक मुलगा तुझ्या उजव्या बाजूला आणि माझा एक मुलगा तुझ्या और डाव्या हिम्मत बाजूला. देखो कितना है. आणि तिची धाडस बघा किती. उधर 12 लोग हैं, त्या ठिकाणी 12 लोक आहेत. एक राइट एक लेफ्ट में 12, ये बाकी के 10 लोग किधर जाएंगे? एक उजव्या बाजूला एक डाव्या बाजूला, मग उरलेली 10 काय If करतील? you read in the Bible, जर तुम्ही वचनात they बघितलं were angry with her. आणि आपण जर वचनात बघितलं उन लोग ये
एक दूसरे को देखे बोले अरे ये इधर बैठे हम किधर बैठेंगे आणि उरलेले जे सी इन द बाइबल इट्स देयर आणि उरलेले जे 10 जण आहेत ना ते एकमेकाकडे बघत होते. जर हिचे 2 मुलं उजव्या आणि डाव्या बाजूला बसतील तर आपण काय करायचं? व्हाट डिड जीसस से मग येशू काय म्हणाला? रिप्लाई क्या दिया जीसस ने? येशूने उत्तर काय दिलं? तुम्ही वर्शिप केलं, तुम्ही प्रार्थना पण केलं तू तू आराधना केलीस आणि तू प्रार्थना पण केलीस आणि रिक्वेस्ट पण टाकलं. आणि विनंती पण दिलीस. आता बायबल मध्ये लिहिलेलं आहे आता तुम्ही जे काय मागितलं मला देव लागेल. आता वचनात लिहिलेलं आहे मागाल म्हणजे तुम्हाला मिळेल. प्रेज द लॉर्ड. डिड जीसस से लाइक दैट? येशू असं म्हणाला का? जो कुछ भी तुम मांगोगे मुझे देना पड़ेगा. जे काही तू मागल मला तुला द्यावं लागेल. उसने बोला स्त्री तुमने गलत मांगा है. आणि तो तिला म्हणाला बहिणी तू चुकीचं मागलं. तुम जो मांग रहे हो मेरा अधिकार में नहीं है. तू जे मागत आहेस ते माझ्या अधिकारात नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुम गलत प्रार्थना करोगे, कितना भी रो, कितना भी आराधना करो, कितना भी फास्टिंग प्रेयर करो, परमेश्वर उसका उत्तर नहीं दे सकता है. तुम्ही कितीही रडा, तुम्ही किती उपवास प्रार्थना करा, जर तुम्ही चुकीचं मागत आहात तर परमेश्वर त्याचं उत्तर नाही देत. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. Somebody shout hallelujah. कोणीतरी मोठ्याने म्हणाल का हालेलुया? Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. कुछ लोग बोलते प्रार्थना में बहुत ताकत है. काही लोक म्हणतात की प्रार्थनेमध्ये खूप ताकद Yes, आहे. प्रार्थना में ताकत है अगर वो सही प्रार्थना है. होय प्रार्थनेत खूप ताकद आहे पण ती बरोबर असेल तर. Praise the Lord. अगर तुम्हारा प्रार्थना गलत है तो उसका उत्तर प्रभु नहीं देगा. जर तुमची प्रार्थना चुकीची आहे तर प्रभू तुमच्या प्रार्थनेचं उत्तर नाही देणार. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हालेलुया. अच्छा इसके साथ there are many other things I need to add. आणि या बरोबर मला अजून गोष्टी आहे ज्या मला जोडायच्या आहेत. Praise God. There are many things. See, we must. Your healing is your rights. Remember that. तुमचे जे आरोग्य आहे तो तुमचा अधिकार आहे. ऐसा मत बोलो मुझे हीलिंग के लिए प्रभु का इच्छा नहीं है मेरे को हीलिंग देने के लिए. असं म्हणू नका की देवाची इच्छा नाहीये मला आरोग्य देण्यासाठी. By his stripes you are healed. त्याला बसलेल्या पटक्यानं तुम्हाला आरोग्य मिळाले. उल्टा हीलिंग तुमको मिलेगा नहीं, हीलिंग तुमको ऑलरेडी दे दिया गया है. आरोग्य तुम्हाला मिळणार नाही तर आरोग्य तुम्हाला अगोदरच देण्यात आलेलं आहे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. अभी तुमको हीलिंग क्लेम करना है. आता तुम्हाला तुमचं आरोग्य स्वीकारायचं आहे. कैसा क्लेम करना है? ते तुम्हाला कसं स्वीकारायचं आहे? By his stripes I am healed. त्याला बसलेल्या पटक्यानं मला आरोग्य मिळाले. Praise the Lord. Praise the Lord. हमारा मन को वो फेथ है ना, फेथ. If you believe you are healed, you will not walk like this. आणि बघा तुमचा विश्वास जो आहे ना, जर तुम्ही विश्वास ठेवता की मला आरोग्य मिळाले मग तुम्ही असं खाली वाकून नाही कितना चालणार. भी पीठ दुखेगा तो भी ऐसा चलो. किती जरी तुमची पाठ दुखली See, ना that is तरी faith. देखील ताठ चाला. बघा Praise the हा Lord. विश्वास आहे. मग वो विश्वास है. पीठ कितना भी दुखता रहेगा तो भी ऐसा चलो. किती जरी तुमची पाठ दुखत असेल ना मग तुम्ही और ताठ बोलो चाला. मुझे छंगाई मिला है. आणि मग म्हणा की मला आरोग्य यीशु मिळाले. के मार खाने से मुझे छंगाई मिला है. प्रभू येशूना मार खाल्ल्याद्वारे मला आरोग्य मिळाले. Praise the Lord. Praise the Lord. Let the poor say I am rich. गरिबांना म्हणावं की मी श्रीमंत आहे. पीटर और जॉन के पास वो भिखारी पैसा मांग रहा था. पेत्रा आणि योहानाकडे तो भिकारी पैसे मागत होता. पीटर और जॉन को शर्म नहीं आया. पेत्रा आणि योहानाला काय लाज नाही वाटली. कुछ लोग अरे बाप रे पैसा मांग रहा था, पैसे नहीं है रे, काय करायचं. आणि काही लोकांना असं वाटेल की अरे हा पैसे मागत आहे आता पैसे तर कैसा नाहीत, बोलने काय का करू? पैसा नहीं है. त्याला कसं म्हणायचं माझ्याकडे पैसे कुछ नाहीये. लोग बोलते छुट्टा नहीं है. काही लोक म्हणतात की सुट्टे ठीक है छुट्टा देतो, दे पैसे. मग तो भिकारी म्हणतो की मी सुट्टे देतो तू पैसे दे. नहीं पैसे ही नहीं है. मग तो म्हणतो पैसेच नाही. तो हमको पैसा नहीं है बोलने के लिए बहुत शर्म आता है. आपल्याला पैसे नाहीयेत असं म्हणायला खूप लाज वाटते. लेकिन पीटर और जॉन को शर्म नहीं आया. पण पेत्रा आणि योहानाला काय लाज नाही वाटत. बोला दे बाबा काहीतरी पैसे दे. तो म्हणाला दे बाबा काहीतरी पैसे बोला दे. पैसे नहीं है. मग तो म्हणाला की नाही पैसे सोना नाहीये. चांदी नहीं है. सोनं आणि चांदी सुट्टे नाहीये. पण नहीं है. 100चा नोट पण नहीं है. 200 पण नोट, 2000चा पण नोट नहीं है. माझ्याकडे सुट्टे पण नाहीयेत, बंदे पण नाहीये, 1000ची आणि 2000ची नोट पण लेकिन नाहीये. मेरे पास जो है पण माझ्याकडे जे आहे वो तुम्हारा सोना चांदी से भी बढ़ के है. ते तुझ्या सोन्या आणि चांदीपेक्षाही मोठं Praise the आहे. Lord. Praise the Lord. Give a mighty clap for my Jesus. माझ्या देवासाठी जोरदार टाळी वाजवा. That is the life we need to live as believers. एक विश्वासणारा म्हणून ते असं जीवन आहे जे आपण कितने जगायला लोग हवं. विश्वास करने वाले लोग हैं. किती लोक विश्वास ठेवणारी Give लोक a mighty आहेत. clap for my Jesus. माझ्या देवासाठी अद्भुत टाळी वाजवा. Praise the Lord. Praise the Lord. They that wait upon the Lord shall renew their strength. जे लोक देवावरती आशा ठेवतात त्यांना ते नवीन शक्ती संपादन The करतील. lions will lack, the strong lion, the young lions will lack, they will suffer hunger. But those who trust in the Lord, they will never lack any good thing. तरुण सिंहासही वाण पडेल पण जे लोक देवावर आशा ठेवतात देवावर ज्यांचा भरोसा आहे त्यांना कुठल्याही चांगल्या गोष्टीची ऊन पडणार नाही. Psalms 27 verses 14 tells us. स्तोत्र संहिता याचा 27वा अध्याय आणि 14व वचन सांगतं. It says, wait on the Lord देवावर भरोसा ठेवा and be of a good cheer. आणि
आनंदित रहिए. आनंदित राहा. Wait on the Lord and be of a good cheer, देवावर आशा ठेवा आणि आनंदित राहा. and He will strengthen your heart. तो तुमचं शरीराला ताकद देईल. Wait, I say, on the Lord. प्रभूवर भरोसा ठेवा. Praise the Lord. Praise the Lord. परमेश्वर पे भरोसा रखिए. परमेश्वरावर विश्वास ठेवा. एंड यहाँ पे जो वेट जो मतलब है, वेट का मतलब, वाट पाहणं याचा अर्थ काय आहे? कुछ लोग मच्छी पकड़ते ना हुक से, काही लोक मासे पकडताना त्या आकड्याद्वारे, त्या गळाद्वारे. कभी मच्छी आएगा और कभी पकड़ेगा वो. कधी तो मासा येईल आणि कधी तो पकडेल. हमारे जैसे लोग का काम नहीं है वो. ते आपल्यासारखं लोकांचं काम नाही. 500 रुपए दे, 1 किलो घेऊन या बाबा. 500 रुपये द्या आणि 1 किलो घेऊन ये या. क्या है, पूरा दिन बैठे उधर एक मच्छी पकड़ने के, ये कभी काय? आएगा क्या मालूम. एका माशासाठी पूर्ण दिवस तो गळ घेऊन तिथं बसायचं. कुछ लोग बहुत इंटरेस्ट से बैठते, पूरा दिन बैठ के आधा किलो लेके आते घर. काही लोक खूप मजेने बसतात, पूर्ण दिवस बघतात आणि बसतात आणि अर्धा किलो घेऊन येतात. योर टाइम इज मोर वैल्यूएबल देन दैट. आणि त्याच्यापेक्षा तुमचा जो वेळ आहे तो अति मौल्यवान आहे. वेट ऑन द लॉर्ड. देवाची वाट बघा. कुछ लोग बैठे रहते, प्रभू काहीतरी करणार, काही लोक बघत बसतात, देव काहीतरी करणार, नोकरी भेटणार मला नोकरी मिळणार, एक दिवस चांगलं होणार, एक दिवशी माझं चांगलं होणार, और बैठे रहते जिंदगी भर. आणि आयुष्यभर ते असेच बसून राहतात. व्हाट इज द मीनिंग ऑफ वेट? वाट बघणे याचा अर्थ काय? ये एक्चुअली द एक्चुअल मीनिंग, द हिब्रू मीनिंग इज व्हेरी इंटरेस्टिंग. आणि हिब्रू भाषेतला जो अर्थ आहे, द ओरिजिनल मीनिंग ऑफ वेट मीन्स टू ट्विस्ट अराउंड समथिंग. आणि खरा खुरा वाट बघणे याचा अर्थ असा आहे, कसलं तरी पिळा घालणं. ओके, समझो 2 वायर है, वो दोनों वायर को ऐसा अपन ट्विस्ट करके जोड़ के टाइट करके एक बनाने का उसको. आणि एखादी जी वायर आहे, 2 वायरी असं जोडून त्याचा असा पिळा घालून त्याचं एक असं मजबूत बनवणं. मालूम, कुछ सिस्टर लोग अपना बाल को ये करते, प्लैट करते. बहिणी आपल्या केसांची वेणी घालतात. That plaiting of the hair, आणि ते वेणी अशी बांधतात पिळ्या पिळ्यानी. that is also called waiting, tying them together. अगर वो बांधेगा नहीं तो उड़ते रहेगा हवा में. आणि जर ती बांधली नाही तर ती हवेमध्ये अशी उडत राहील. But if you tie them together, they will become strong. ज्या वेळेला तुम्ही ती एकमेकांमध्ये अशी बांधाल त्यावेळेला ती मजबूत बनते. So the original meaning over here, मग या ठिकाणी त्याचा जो खरा अर्थ आहे, खरा अर्थ ऐसा है ओरिजिनल के अंदर, it is tying yourself, twisting yourself. आणि याचा मूळ अर्थ असा आहे, तुमचा पिळा घालणं एकमेकांमध्ये. Waiting on the Lord का मतलब है, देवाची वाट बघणे याचा जब अर्थ हम असा प्रार्थना आहे. में बैठते हैं प्रभु के साथ, जेव्हा आपण प्रभूमध्ये प्रार्थनेमध्ये जब हम बसतो, उसकी आराधना स्तुति महिमा करते हैं, ज्या वेळेला त्याची आपण आराधना स्तुती महिमा करतो, पॉल बोलता है परमेश्वर हमारा ताकत है, हम कमजोर है. वी आर वीक बट ही इज स्ट्रॉन्ग. आणि पौल त्या ठिकाणी म्हणतो की आपण अशक्त आहोत पण प्रभूमध्ये आपण सशक्त आहोत. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. वी आर वीक आपण अशक्त आहोत बट ही इज स्ट्रॉन्ग. पण तो ताकदवान आहे. So in order for us to get strong, we need to tie ourselves or twist ourselves with God and become one with Him. मग जर आपल्याला ताकदवर व्हायचं आहे तर मग आपल्याला देवामध्ये स्वतःला असा पिळा घालून घ्यायची गरज आहे, ज्यामुळे आपण ताकदवान होऊ. That is the original meaning of that word. त्या शब्दाचा हा मूळ अर्थ आहे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. I told you the koni is, Bible says there are 4 little things which are weak but they are very strong, very very wise. आणि वचन मग सांगतं की 4 प्राणी आहेत, ते खूप अशक्त आहेत लेकिन बहुत होशियार है. पण ते खूप हुशार आहेत. Praise the Lord. प्रभु ने तुमको होशियार बनाया है. प्रभूने तुम्हाला हुशार बनवले. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर ने हाथी को ताकत दिया पूरा जंगल में ऐसा चलने के लिए. आणि परमेश्वराने हातीला ताकद दिली पूर्ण जंगलामध्ये रुबाबात चालण्यासाठी. ईगल को क्या बोलते हैं? गरुड़. आणि गरुड, उसको ताकत दिया है सबसे ऊंचा उड़ने के लिए. आणि गरुडाला ताकद दिली आहे सगळ्यात उंच उडण्यासाठी. मछली को ताकत दिया है पानी में तैरने के लिए. आणि माशाला ताकद दिली पाण्यामध्ये पोहण्यासाठी. हर एक प्राणी को अलग अलग ताकत दिया है. प्रत्येक प्राण्याला वेगवेगळी ताकद दिली आहे. चीता है, बहुत तेजी से भागता है, उसका ताकत है वो. आणि चित्ता आहे, तो खूप वेगानं धावतो, ती त्याची ताकद आहे. तुम्हारा और मेरा ताकत क्या है? तुमची आणि माझी ताकद काय आहे? ये है. तुमची बुद्धी. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. ये सबसे महान प्रभु का जो क्रिएशन है, इट इज योर ब्रेन बॉक्स. आणि आपला जो मेंदू आहे ना, ती देवाची सगळ्यात महान निर्मिती आहे. प्रेज, दैट इज योर स्ट्रेंथ. ही आपली ताकद आहे. So Bible says there are 4 little animals, they are very weak but they are very wise. पण वचन सांगतं की 4 प्राणी असे आहेत, ते खूप अशक्त आहेत पण ते खूप हुशार आहेत. And कोनी करके एक नाम है एक जानवर का, उसका it is something like a rabbit. आणि एक कोणी म्हणून तो एका सशाप्रमाणे आहे, शाफान.
ससा के जैसा होता है। तो एका सशासारखा अभी असतो. ससा में मुझे बोलो, उसको ना काटने का ताकत है, ना पंजा मारने का ताकत है, ना सिंग है किसी को मारने के लिए। आणि ससा असा प्राणी आहे ज्याला चावायची ताकद नाही, त्याला मारण्यासाठी शिंग पण नाहीये. It cannot attack its enemy. तो त्याच्या शत्रूवरती काय अटॅक नाही करू So शकत. what the rabbit does is, मग ससा काय करतो, जब भी खतरा का महसूस होता है ज्या वेळेला त्याला असं जाणवतं की तो काहीतरी उसका घर जो है वो खड़क के अंदर बनाता है। त्याचं घर जे आहे तो खडकामध्ये बनवतो. प्रेज द लॉर्ड। Praise the तो Lord. हम लोग वो ससा के जैसे हैं, आपण त्या सशाप्रमाणे आहोत. हम कमजोर हैं। आपण अशक्त आहोत. बोलो हम कमजोर हैं, म्हणा मी अशक्त आहे. हम कमजोर हैं, आपण अशक्त आहोत, इसलिए हम ससा के जैसा है। म्हणून आपण सशाप्रमाणे आहोत. लेकिन जब भी खतरे का घंटी बजता है, ज्याही वेळेला खतऱ्याची धोक्याची घंटा हम लोग वाजते एक ही डायरेक्शन में भागते हैं जिधर हमारा खड़क है। आणि ज्या ठिकाणी आपला खडक आहे त्याच दिशेने आपण धावतो. तुम्हारा खड़क कौन है? तुमचा खडक कोण आहे? तुम्हारा खड़क कौन है? तुमचा खडक कोण आहे? तुम्हारा खड़क कौन है? तुमचा खडक कोण आहे? आप पीछे बैठे हुए आपका खड़क कौन है? मागं बसलेल्या लोकांना तुमचा खडक कोण आहे? हालेलुया. हालेलुया. हमारा खड़क हमारा यीशु है। माझा खडक माझा येशू आहे. प्रेज द लॉर्ड। Praise the Lord. ज्यादा दिमाग नहीं चाहिए, जास्त डोकं नकोय. कुछ भी हो गया काहीही झालं यीशु के पीछे भागना है। येशूच्या मागे धावायचंय. प्रेज द लॉर्ड। Praise the Lord. अगर यीशु तुम्हारे साथ है, जर येशू तुमच्या बरोबर आहे, दुनिया तुम्हारा कुछ नहीं बिगाड़ सकता है। हे जग तुमचं काही नाही बिघडू शकत. प्रेज द लॉर्ड। Praise the Lord. शाउट हालेलुया। मोठ्यानं म्हणा हालेलुया. वेट ऑन द लॉर्ड, देवाची वाट बघा. वेट ऑन द लॉर्ड। देवाची वाट बघा. परमेश्वर पे भरोसा रखिए। परमेश्वरावर भरोसा ठेवा. अगर तुम परमेश्वर पे भरोसा रखोगे, जर तुम्ही देवावर विश्वास ठेवाल, praise God, you will be strong. Tie yourself again with the Lord. Bind yourself with the, twist yourself with the Lord. देवाबरोबर स्वतःचा पिळा घालून घ्या. देवाबरोबर स्वतःला बांधून घ्या. In your weakness, He will be your strength. तुमच्या अशक्तपणामध्ये तो तुमची ताकद होईल. For the spirit of heaviness, He will give you the garment of praise. तुमच्या निराशेमध्ये तो तुम्हाला आनंदाचे वस्त्र घालेल. Praise the Lord. Praise निराशा, कितने लोग आज निराशा में हैं? किती लोक आज निराशेमध्ये आहेत. कुछ तो भी हमारे जीवन में हुआ, कुछ तो भी हमने जो प्लान किया वैसा हो नहीं रहा है, कुछ तो भी ऐसा है जो हमको निराश कर रहा है। हमारे बच्चों के वजह से, हमारे परिवार के वजह से, हमारे पति के वजह से हम निराश है। काहीतरी असं आहे जे आपल्याला निराश करत आहे. कुठली तरी गोष्ट आहे, आपल्या मुलांमुळं, आपल्या पत्नीमुळं, अशी काहीतरी गोष्ट आहे ज्याच्यामुळे आपण निराशेमध्ये लेकिन आहोत. आज एक बार प्रभु से जुड़ जाएंगे हम, पण आज जर तुम्ही एकदा का प्रभूशी जुडला, तो परमेश्वर तुम्हारा निराशा को तुमको आशा में बदल देगा। मग परमेश्वर तुमची जी निराशा आहे ती आशामध्ये बदलेल. He'll give you the garment of praise, यानी कि एक ऐसा वस्त्र देगा कि तुम खाली उसका स्तुति महिमा आराधना करते मग रहोगे। तो तुम्हाला असे वस्त्र देईल की ज्यामुळे तुम्ही फक्त त्याची स्तुती आणि आराधना कराल. Praise the Lord. Praise the Lord. He will turn your sorrow into joy. तो तुमचे दुःख आनंदामध्ये बदलेल. If you are lost, He will become your way. जर तुम्ही हरवलेले आहात मग तो तुमचा मार्ग बनेल. Jesus said, I am the way. प्रभू येशू म्हणाला की मी मार्ग आहे. If you are in darkness, He will become your light. जर तुम्ही अंधारामध्ये असाल तर तो तुमचा प्रकाश बनेल. अगर तुम कमजोर हो, तुम्हारा ताकत बन जाएगा। जर तुम्ही अशक्त आहात तर तो तुमची ताकद बनेल. अगर तुम निराश हो तो वो आशा में बदल देगा। जर तुम्ही निराशेमध्ये आहात तर तो तुमची आशा तुम बनेल. बीमारी में हो, तुमको चंगाई में बदल देगा। जर तुम्ही आजारी आहात तर तो तुमचा आजार पण आरोग्यामध्ये तुम्हारे बदलेल. आंसुओं को वो गीत में बदल देगा। तो तुमचे अश्रू पुसेल. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. God is on your side. देव तुमच्या वतीनं आहे. Man can do no evil to us. मनुष्य तुमच्यासाठी काही नाही करणार.